सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूपच उदास होतात। एवढे उदास होतात की आतापर्यंत कधी तेवढे उदास झाले नाही स्वामी। आणि मग अशी उदासीनता स्वामींच्या ठिकाणी आल्यानंतर नागदेवाचार्य, बाईसा हे सर्वजण काय करतात, स्वामींना पुन्हा प्रसन्न कसे करतात हे तुम्हाला आज समजणार आहे। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊ इच्छितो मी। जो आताचा प्रसन्न मठ आहे, त्या प्रसन्न मठाला प्रसन्न मठ असं नाव का पडलं हेही तुम्हाला आज समजणार आहे। प्रसन्न मठाचं पूर्वीचं नाव काही वेगळं होतं, गोपाळ मठ असं नाव होतं त्याचं, परंतु त्याचं प्रसन्न मठ नाव का झालं हेही तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये समजणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर समजेल। स्वामी उदास का झाले, नंतर प्रसन्न कसे झाले, आणि त्या गोपाळ मठाला प्रसन्न मठ असं नाव का पडलं हे सर्व सविस्तर तुम्हाला समजणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 158। दिगंबर श्रीमूर्ती श्री प्रभू वस्त्र स्वीकारू। दिगंबर श्रीमूर्ती, स्वामींची श्रीमूर्ती कशी होती? दिगंबर। आणि अशा परिस्थितीमध्ये स्वामींनी श्री प्रभू वस्त्र स्वीकारू, श्री प्रभू महाराजांपासून जे वस्त्र आलं होतं, परमेश्वरपुरावरून जे वस्त्र आलेलं होतं, त्या वस्त्राचा स्वीकार स्वामींनी केला। कशा प्रकारे स्वीकार केला, कोणी ते वस्त्र ओळगवलं स्वामींच्या ठिकाणी, हे सर्व आपण समोर सविस्तर चरित्रामध्ये पाहणारच आहोत। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला इत्यंभूत सविस्तर माहिती कळेल, इत्यंभूत माहिती होईल तुम्हाला या चरित्राविषयी, आणि तुमच्या ज्ञानामध्ये बराच काही भर पडणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर। उन्हाळे दिस एकुदी बाईसी गोसावियांसी उदयासीची पडदनी ओळगविली। उन्हाळे दिस म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस होते, आणि बाईसांनी सकाळी सकाळी स्वामींना पडदणी दिलेली आहे। पडदणी म्हणजे काय? टॉवेल सदृश्य एक कपडा। स्वामी आंघोळ करण्याच्या वेळेस प्रावरण करायचे, तर तो कपडा दिलेला आहे बाईसांनी स्वामींना। मर्दना झाली, स्वामींची मर्दना झाली व्यवस्थित, उठणं लावून तेल लावून। मादणे झाले, मादणे झाले म्हणजे आंघोळही झालेली आहे। बाईसे वस्त्रे आणाव्या गेली, बाईसा कपडे आणण्यासाठी गेल्या। तव गोसावी पडदणी प्रत्येजुनी पूर्वामुखा मढाबिजे केले। जेव्हा बाईसा वस्त्र आणण्यासाठी गेलेल्या होत्या, तेव्हा स्वामींनी काय केलं, ते पडदणी जी होती ते पडदणी टाकून दिली, आणि जे पूर्वामुखा मडा म्हणजे त्या गोपाळ मडामध्ये देव गेलेले आहेत। पाठभेदाने त्याला केशव मढई असं बोलतात। अग्न कोणी पूर्व पश्चिम ओटा, त्या मढाच्या आग्नेय दिशेला पूर्व पश्चिम असा ओटा होता। आग्नेय दिशा म्हणजे कोणती? पूर्व आणि दक्षिण या दोन दिशेमध्ये जी दिशा आहे त्याला आग्नेय दिशा असं बोलतात। तर त्या आग्नेय दिशेला एक पूर्व पश्चिम ओटा होता। तेथ गोसावी उताणी श्रीमूर्ती ऐसा पहुडू स्वीकरिला। स्वामी उताने तिथे पहुडलेले आहेत। वक्षस्थळावरी दोन्ही श्रीकर, वक्षस्थळावर दोन्ही हात होते छातीवर। बाहुल्ये बाईसावरी उदास्य स्वीकरिले। बाहुल्य, चरित्रकार म्हणतात बहुतांश स्वामी हे बाईसावरच उदास झालेले आहेत असं चरित्रकार आपल्याला सांगतात। ऐसे म्हणजे असं म्हणावं, बाईसे वस्त्रे घेऊन आली। बाईसा वस्त्र घेऊन आल्या। कुठे आल्या? जिथे स्वामींनी स्नान केलं होतं, जिथे मादने झालेलं होतं
त्या ठिकाणी बाईसा वस्त्र घेऊन आलेल्या आहेत. तव गोसाविया ते नेदखतीची, बाईसा येऊन पाहतात तर तिथे स्वामी नाहीत. आणि गजबजिली, आणि बाईसांना काय करावं काही समजायला मार्ग नव्हता. घाबरल्या बाईसा की स्वामी कुठे गेले. बाबा एक येऊते बीजे केले, बाईसाच्या मनामध्ये प्रश्न यायला लागला की बाबा एकदम अचानक कुठे निघून गेले. म्हणून बोबाओ लागली, आणि म्हणून बाईसा बोबाओ लागली म्हणजे बोंबाबोंब करायला लागलेल्या आहेत, म्हणजेच आरडाओरडा करायला लागलेल्या आहेत. तव गोसावियाची श्रीचरणीचा मागू देखिला, तेव्हा बाईसांना काय दिसलं. स्वामींच्या श्रीचरणाचा मागू देखिला म्हणजे माग त्यांना दिसला. स्वामींनी नेमकीच आंघोळ केलेली होती आणि त्यामुळे स्वामींचे पाय ओले होते आणि ओल्या पायाने स्वामी गेलेले आहेत, म्हणजेच स्वामींच्या पायाचे ठसे तिथे उमटलेले आहेत. स्वामी ज्या ज्या दिशेला गेले आणि जिथे कुठे गेले असतील त्या त्या दिशेने असे ओले ओले स्वामींचे पायाचे ठसे दिसत होते बाईसांना. असा तो मागू देखिला म्हणजे बाईसांनी हा माग पाहिला. मग गोसाव्यांच्या श्रीचरणापासोनी मागू निघाला, तेने मागे मागे आली. स्वामींच्या श्रीचरणापासून जो मागू निघाला म्हणजे जे ठसे पडलेले होते ओले पायाचे, त्या मागावर बाईसा गेल्या. तव गोसाव्यांची उताणी श्रीमूर्ती पहुडू, स्वामी उताणे झोपलेले होते त्या गोपाळ मडामध्ये, त्या ओट्यावर. वक्षस्थळावरी दोन्ही श्रीकर, छातीवर दोन्ही हात होते स्वामींचे. आणि बाईसे भियाली, बाईसा गेल्या घाबरून. आता नेमकं करायचं काय, कारण की स्वामींच्या श्रीमूर्तीवर, स्वामींच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती बाईसांना, आणि आता समोर जाणं बरोबर नाही असं बाईसांना वाटलं. बाईसा घाबरायला लागल्या. भट उंच मढी काही नेणो, म्हणिये करीत होते ते नेणो. भट्टोबास उंच मडामध्ये काहीतरी काम करत होते. कोणतं काम करत होते ते नेणो म्हणजे माहिती नाही असं चरित्रकार बोलतात, परंतु काहीतरी काम उंच मडामध्ये भट्टोबास करत होते. बाईसे उंच मढा आली, बाईसा आल्या उंच मडामध्ये. आणि म्हणितले, आणि बाईसा येऊन भट्टोबासांपाशी म्हणतात, धावा धाव धाव नागदया, नागदया धाव धाव. बाबा ये उदास्य स्वीकरिले, बाबांनी उदास्य स्वीकारलेला आहे. आणि भट्ट आले, आणि भट्टोबास आले. पाहिले, भट्टोबासांनी पाहिलं. तव श्रीमूर्तीवरी उदास्य स्वीकरिले देखिले, भट्टोबासांच्या लक्षात आलं की स्वामींच्या श्रीमूर्तीवर उदासीनता आहे, स्वामींनी उदास्य स्वीकारलेला आहे. आता काही पाकी जे, भट्टोबास पण विचार करायला लागले, आता काय करावं बरं. स्वामी तर खूप उदास झालेले आहेत, आता काय करावं. काही उपाय सुचायला तयार नाही. भट्ट विचारू लागले, भट्टोबास विचार करायला लागलेले आहेत की नेमकं काय करू आता मी. असं जर जावं स्वामींसमोर तर तेही बरोबर नाही, स्वामी उदास आहेत, अजून स्वामी उदास होऊन जातील. मग आता करावं काय. प्रत्येक पाऊल आता फार ध्यान देऊन टाकावं लागणार आहे. त्यांना जे काही त्याच्यावर उपाय करायचा आहे तो फार सावधानतेने उपाय करावा लागणार आहे भट्टोबासांना. आणि म्हणून भट्टोबास विचार करायला लागलेले आहेत. मग म्हणितले, आणि मग भट्टोबास म्हणतात, बाई परमेश्वर पुरी हुनी दुटी आणली असे ते आणापा आरुती. भट्टोबास म्हणतात, बाई जी दुटी आलेली आहे परमेश्वरपुरावरून ती घेऊन या बरं. बाईसे दुटी घेऊन आली, बाईसा दुटी घेऊन आल्या. भटाचा हाती दिली, भट्टोबासांच्या हातात दिली. भट घेऊन आले, भट्टोबास घेऊन आले. भटी आपुले अंग लपविले. कुशलता कशी आहे बघा तुम्ही. वेळ प्रसंग पाहून माणसाने कशी कुशलता करावी हे आपल्याला इथे भट्टोबासांकडून शिकायला मिळते. भट्टोबास एकदमच उद्धटासारखे, अकुशळासारखे असे गेले नाही स्वामींसमोर. भट्टोबासांनी काय कुशलता केली. ज्यावेळेस बाईसांनी ते परमेश्वर पुरावरून आलेली दुटी भट्टोबासांच्या हाती दिली, त्यावेळेस भट्टोबासांनी जी कुशलता दाखवलेली आहे ती खूप महत्वाची आहे. काय केलं भट्टोबासांनी. भट्ट घेऊन आले, बाईसांनी भट्टोबासांच्या हातात दुटी दिली, कपडा दिला, ते वस्त्र जे काही उपरण्यासारखं मोठं होतं ते भट्टोबासांनी हातात घेतलं. भटी आपुले अंग लपविले,
मग दुटी दाखविली. भटोबासांनी त्या परमेश्वर पुरावरून आलेल्या वस्त्राच्या मागे सर्व अंग आपलं झाकून घेतलं. स्वतःला दिसूच दिलं नाही स्वामींना. एकदम त्या वस्त्राच्या मागे लपून बसले भटोबास. एकदम असं समोरून वस्त्र घेतलं, स्वतःला दिसू दिलं नाही स्वामींना. कारण स्वामी उदास आहेत, स्वामींना प्रसन्न करायचं आहे. आपण जर दिसलो तर कदाचित स्वामी उदास होतील. आणि म्हणून फक्त श्रीप्रभू महाराजांच्या जे सेवा संबंधाला जे वस्त्र गेलेलं होतं, श्रीप्रभू महाराजांनी जे वस्त्र वापरलेलं होतं, ते वस्त्र म्हणजे प्रसादवत आहे. प्रसादच आहे ते. प्रसादवत म्हणायचं काय गरज आहे आपल्याला. तर ते वस्त्र प्रसाद आहे. जे गोविंदप्रभू महाराजांच्या उपयोगामध्ये वस्त्र गेलेलं आहे ते वस्त्र प्रसाद आहे. आणि मग तो जो वस्त्र प्रसाद आहे तेवढा मोठा, तो भटोबासांनी एकदम समोर धरला. स्वतःचं अंग काही दिसू दिलं नाही. आणि काय म्हणतात भटोबास, मग दुटी दाखविली. भटोबासांनी फक्त स्वामींना ती दुटी दाखवली दुरूनच. जी जी प्रसादू स्वीकरी जोजी. भटोबास असं म्हटले नाही की वस्त्र स्वीकार करा, असं नाही म्हटले. काय म्हणतात भटोबास, प्रसाद स्वीकरी जोजी. म्हणजे हा गोविंदप्रभू महाराजांचा प्रसाद आहे, परमेश्वर पुरावरून आलेला. तर या प्रसादाचा तुम्ही स्वीकार करा. प्रत्येक गोष्ट भटोबासांकडून शिकण्यासारखी आहे. बघा किती कुशलता आहे. आणि जर म्हटले असते हे वस्त्र घ्या प्रावरण करण्यासाठी, तर चाललं असतं का? शंका अशी होती भटोबासांच्या मनात की स्वामी पुन्हा उदास झाले असते अजून जास्त, काय सांगावं. आणि म्हणून वस्त्र स्वीकार करा नाही म्हटले. वाक्यामध्ये कुशलता कशी आहे बघा. अशी कुशलता आपल्यालाही आली पाहिजे. आपल्याला आपलं काम तर करून घ्यायचं आहे, परंतु पुढच्याचं मनही दुखलं नाही पाहिजे. असे शब्द प्रयोग करण्याचं शिका. स्वामींच्या समोर इथे किती कुशलतेने भटोबास वागत आहेत. आपल्या महानुभाव पंथाचे आद्याचार्य होते ते. तर त्यांचं आपण काहीतरी शिकलं पाहिजे. तुम्हाला नित्यदिनीच्या जीवनामध्ये पण अशी बोलण्याची कुशलता जर आली तर तुमचं जीवन खूपच चांगलं होईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बऱ्याच काही गोष्टी प्राप्त करून घेऊ शकाल. जर तुम्हाला बोलण्याचं कौशल्य जर आलं तर. बोलायचं तर तेच असते, परंतु शब्द व्यवस्थित जर वापरले आपण तर ते काम आपलं होऊ शकते. तर इथे भटोबासांचं जे वाक्चातुर्य आहे, जे वक्तृत्व आहे, ते खूपच सुंदर आहे. त्यांनी काय वाक्य वापरलं, प्रसादू स्वीकरी जोजी. हा प्रसाद आहे गोविंदप्रभू महाराजांचा, हे स्वीकार करा तुम्ही. आणि गोसावी अवलोकिले. आणि स्वामी त्या वस्त्राकडे पाहतात, त्या प्रसादाकडे पाहतात. आणि असं म्हटल्यानंतर भटोबास साउमे गेले. भटोबास नंतर मग स्वामींजवळ जातात. जी जी प्रसाद वस्त्र स्वीकरी जोजी. मग भटोबास म्हणतात, जी जी हे प्रसाद वस्त्र आहे रुद्धपूरवरून आलेलं, तर ते स्वीकार करा. गोसावी आसनी उपविष्ट झाले. स्वामी आसनावर बसले. श्रीकरी दुटी घेतली. श्रीकरामध्ये दुटी घेतली ती परमेश्वर पुरावरून आलेली. नमस्करिली. नमस्कार केला स्वामींनी त्या वस्त्राला, कारण ते वस्त्र प्रसादाचं आहे. श्रीप्रभू महाराजांच्या सेवा संबंधाला गेलेलं आहे. श्रीप्रभू महाराजांनी ते वस्त्र वापरलेलं आहे. आणि श्रीप्रभू महाराज हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरुजी आहेत. आणि म्हणून स्वामींनी पण ते वस्त्र प्रसाद म्हणूनच घेतलेलं आहे हातामध्ये. आणि घेतल्यानंतर काय करतात स्वामी, नमस्करिली. स्वामींनी ते वस्त्र नमस्क केलं, पाया पडले स्वामी त्या वस्त्राला. श्रीमुगटावरी ठेविली. डोक्यावर ठेवलं ते वस्त्र प्रसादाचं. बाईसी पालवे करुणी पुष्ट विभागू झाडीला. भटा करवी दुटी उकलविली. बाईसांनी काय केलं, मग स्वामी उठून बसले होते. मग स्वामींच्या पाठीला काही कचरा लागला होता, तर तो सर्व कचरा बाईसांनी झाडीला म्हणजे झटकून काढला. भटाकरवी दुटी उकलविली. भटोबासांना दुटी उकलण्यासाठी सांगितली. भटी दुटी उकलली. भटोबासांनी ती दुटी पूर्णपणे उकललेली आहे. गोसावी प्रावरण केली. स्वामींनी ते अंगावर प्रावरण केली दुटी. बाईसी लवलवुनी जाडी आणली. बाईसांनी काय केलं, लवलवुनी म्हणजे गडबडीने धावत पळत जाऊन जाडी आणली. जाडी म्हणजे काय, जे ओट्यावर बसण्यासाठी आसन होतं स्वामींचं, जाड असं वस्त्र. त्याला आपण घोंगडं म्हणू शकतो किंवा गोदडं म्हणू शकतो. जाडी म्हणजे काय तर जाड आहे. ते स्वामींना बसण्यासाठी टाकण्याचं जे काही वस्त्र आहे ते जाड आहे, त्याला म्हणून जाडी असं बोललेलं आहे. तर ती जाडी
बाईसांनी जाऊन लगबगीने गडबडीने जाऊन आणली. जी जी आसन रचो देई जो प्रसादू मिळेल. बाईसांची इथे कुशलता आपल्याला खरंच वाखाणावी लागणार आहे. बाईसा असे नाही म्हटल्या स्वामींना, स्वामी उठा बरं तुम्ही, मला आसन टाकू द्या, असं नाही म्हटल्या. स्वामी उठले पण नसते. असं जर म्हटलं असतं तर स्वामींना बाईसा काय म्हणतात तर प्रसादाची ही दुटी जी आहे ती मिळेल आणि म्हणून आसन रचू द्या. म्हणजे आसन तर टाकायचं होतं स्वामींनाच बाईसांना, परंतु बाईसांना असं वाटलं स्वामी कदाचित ऐकणार नाहीत. परंतु ज्यावेळेस प्रसादाचं नाव घेतलं की प्रसाद मिळेल, म्हणजेच काय, गोविंदप्रभू महाराजांचं जे वस्त्र आहे ते मळून जाईल जर तसंच तुम्ही बसलात खाली तर. आणि म्हणून मला आसन रचू द्या, आज जाडी टाकू द्या ओट्यावर आणि मग त्यावर बसा तुम्ही. आणि मग प्रसादू मिळेल असं म्हटल्यानंतर स्वामींनाही वाटलं बरोबर आहे, गोविंदप्रभू महाराजांचा प्रसाद आहे हा वस्त्र म्हणजे, आणि मग ते कसं काय मळू द्यावं बरं. आणि म्हणून स्वामी पण उठतात. आसन घातले, मग बाईसांनी आसन रचलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले, स्वामी आसनस्थ झाले. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, हे पोर कैसे लटके, हे पोरग कसं लटक आहे, म्हणजे कसा लबाड माणूस आहे हा. आता लबाड म्हणजे काय भटोबास इथे लबाड ठरलेले आहेत का? नाही. ते वस्त्र आणलेलं काय खोटं होतं का, लबाड होतं का? नाही, तेही खरंच होतं. मग स्वामी लबाड का म्हटले इथे भटोबासांना? ह्या मागचं कारण असं आहे, ज्याप्रमाणे आपण घरी एखाद्या वेळेस आपल्या मुलाने एखादं चांगलं काम केलं न सांगता, एखाद्या वेळेस काही अडचण होती तुमची पण, आणि त्यावेळेस नेमकं त्या तुमच्या मुलाने, मुलगा लहान आहे, त्याने ते तुमचं काम केलं, तर मग आपल्याला काय वाटते की अरे आपल्या मनातलं कसं ओळखलं बरोबर याने. आणि लाडाने आपण लढीवाळाने लेकराला म्हणतो, ए लबाडा इकडे, किती छान काम केलं तू, म्हणतो की नाही आपण. तर तसं लाडाने स्वामींनी इथे भटोबासांना लटके असं बोललेलं आहे. हे पोर कैसे लटके, म्हणजे बघा कसं लबाड आहे हे नागदेव, असं स्वामी म्हणतात. हे लाडाने बोललेलं आहे बरं का. वास्तविक पाहता भटोबासांनी इथे लबाडी काहीही केलेली नाही. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, हांगा हे तुझं कैसे निस्फुरले. स्वामी म्हणतात भटोबासांना, हांगा हे तुला कसं काय सुचलं बरं, आम्ही एवढे उदास झालो होतो आणि एकदम तुला हे सुचलं कसं काय, हा उपाय आहे तुझ्या डोक्यात आला कसं काय. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात, श्री चक्रधराचे प्रसादे हे काही मज बहु. भटोबासांनी आपली बढाई नाही मारली इथे, हे शिकण्यासारखंच आहे. भटोबास असं म्हणत नाहीत, अहो माझं डोकंच तसं भारी आहे, तसा हुशार माणूस आहे मी, असं नाही म्हटले भटोबास. असं जर म्हटले असते तर आपल्याला असं वाटलं असतं, असे जर म्हटले असते तर आपल्याला असं वाटलं असतं की भटोबासांच्या ठिकाणी अहंकार आहे. तर भटोबासांनी उत्तर काय दिलं, श्री चक्रधराची प्रसादे हे काही मज बहु. अहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मी सन्निधानामध्ये असतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा सर्व कृपा प्रसाद आहे माझ्या ठिकाणी, जे काही कुशलता आहे, जे काही माझ्या ठिकाणी कार्यकौशल्य आहे, हे सर्व स्वामींचा प्रसाद आहे. आणि एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये मी असतो, तर या परमेश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये जे काही मला कृपा प्रसाद मिळालेला आहे, तर या परमेश्वर अवताराच्या सन्निधानामध्ये मला जे काही कृपा प्रसाद मिळालेला आहे, त्याच्या पुढे हे मला जे उपाय सुचला हा काय फार मोठा आहे का? नाही, छोटाच आहे. हे सर्व मला जे सुचलं ते चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादानेच सुचलेलं आहे, असं भटोबास इथे म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, विधी करिता विधी स्फुरे, विधी अविधी ते परिहरे. स्वामी म्हणतात, विधी करिता विधी स्फुरे. विधी जर करत राहिलात तुम्ही तर तुम्हाला विधीच स्फुरणार, विधीच आठवणार. एक विधी केला तर तुम्हाला दुसरा विधी प्राप्त होणार, तोही विधी तुम्ही करणार. म्हणजे चांगलं कर्म करत राहिलात तुम्ही तर चांगलंच होत राहणार, पुण्याचे काम करत राहणार तुम्ही तर तुम्हाला भविष्यामध्ये पुण्यच पुण्य मिळत राहणार. हे स्वामींना इथे सांगायचं आहे. विधी करिता विधी स्फुरे म्हणजे तुम्ही देवधर्म करत राहिलात तर एका लागोपाठ एक तुम्हाला देवाचेच विधी प्राप्त होतील. विधी अविधी ते परिहरे. अजून काय फायदा आहे? असे जर तुम्ही विधी आचरत राहिलात तर हा विधी जो आहे तो अविधीचा पण परिहार करतो. जे काही तुमच्याकडून अविधी घडले असतील, जे काही दोष असतील,
त्याचाही परिहार, त्याचाही नाश हा विधी करू शकतो. तुम्ही जर व्यवस्थित परमेश्वराचे विधी आचरत असणार तर. या उपरी भटी म्हणितले, या उपरांत भटोबास म्हणतात, जी जी प्रसाद सेवेत काही होय. भटोबास म्हणतात, जी जी प्रसाद सेवा केल्यानंतर काय होते बरं? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. प्रसाद सेवा जर केली तर हा पुरुष धर्माच्या ठिकाणी दक्ष होतो. धर्म आचरण्यासाठी त्यामध्ये दक्षता येते, तो सक्षम होतो धर्म आचरण्यासाठी. एवढी प्रसादाची महिमा आहे. ईश्वरी आरती उपजे, ईश्वराच्या ठिकाणी आरती पण उत्पन्न होते. ईश्वराला तुम्ही म्हणणार, देवा तुची व्हावा, तुची भेटावा, याला आरती म्हणतात. तर अशी आरती तुमच्या मनामध्ये पण निर्माण होणार. एवढं महत्वपूर्ण आहे प्रसाद सेवा करणे, असं स्वामी इथे सांगत आहेत. अविधी परिहारे, पुन्हा अविधीचाही परिहार होतो, असं स्वामी पुन्हा भटोबासांना प्रसाद सेवेचं महत्व सांगतात. अजून काय होते फायदा प्रसाद सेवा केल्याने? विघ्ना उपशांती होय. तुमच्यावर काही जर विघ्न येत असतील तर त्या विघ्नाची पण उपशांती होते. म्हणजे ते विघ्न पण नासून जातात, नष्ट होतात. तुम्हाला त्या विघ्नांचा काही एक त्रास होत नाही जर तुम्ही व्यवस्थितपणे विधीमध्ये राहून प्रसाद सेवा करत असाल तर, आणि विधी आचरण करत असाल तर. विधी सबीज होय. अजून काय फायदा होतो प्रसाद सेवेचा? विधी सबीज होय, म्हणजे जे काही तुम्ही विधीचं आचरण करत आहात तो विधी सबीज होय, म्हणजे त्या विधीचा तुम्हाला पुरेपूर फायदा होतो आणि सबीजता त्यामध्ये येते. त्या विधीतून दुसरा विधी तुम्हाला प्राप्त होतो, त्या विधीतून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, विधीपाठी विधी तुम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की विधी सबीज होत असते. दैव साह्या ते करी, जे दैव आहे म्हणजेच परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर तुम्हाला साह्य करतील. ऐसे गोसावी निरूपिले, अशा प्रकारचं निरूपण स्वामींनी भटोबासांना केलेलं आहे. प्रसाद सेवेची महिमा काय आहे हेही सांगितलेली आहे. किती कार्यकुशल भटोबास होते, किती कुशलता होती भटोबासांमध्ये, हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येते. तुमच्याही लक्षात आलेलीच असेल. किती कुशल होते आपले मांडवा पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य, हे या चरित्रातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. एवढे मोठे परमेश्वर अवतार उदासीन झाले होते तरी पण त्या परमेश्वर अवताराला प्रसन्न केलं आणि लगेच प्रश्नही केले. आणि एवढा मोठा मतितार्थ आपल्याला प्रसाद सेवेचा भटोबासांच्या माध्यमातून आपल्याला समजलेला आहे. भटोबासांच्या कुशलतेचं हे फळ आहे की स्वामींनी एवढे छान सूत्र सांगितलेले आहेत आपल्याला, एवढं छान निरूपण केलेलं आहे. आणि ते निरूपण जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते माहिमभटांमुळे. तर अशा आपल्या पूर्वसुरींनी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला आज दररोज लीळाचरित्र ऐकायला मिळते. ते सर्व जे उपकार आहेत आपल्यावर ते सर्व माहिमभटांचे उपकार आहेत आणि त्यांचे उपकार आपण मानलेच पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही स्मरण करणार, जेव्हा जेव्हा लीळेचं स्मरण करणार, तुम्ही पोथी ऐकणार, हे लक्षात असू द्या की हे सर्व काही तुम्हाला जे लीळाचरित्र ऐकायला मिळत आहे ते सर्व माहिमभटांचे उपकार आहेत आपल्या या महानुभाव पंथावर आणि आपल्यावर. तर तेही विसरायला नको. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, भटोबासांनी काय कुशलता दाखवली आणि पुन्हा स्वामींना प्रसन्न केलं? हा आजच्या लीळेतील प्रश्न आहे तुम्हासाठी. आता सुरुवातीला मी जे बोललो होतो की गोपाळ मठाला प्रसन्न मठ का नाव आलं हे तुम्हाला समजणार आहे असं बोललो होतो मी. चरित्रामध्ये तर तसं काय नाही आलं, मग आता कसं समजावं? तर समजायचं हेच आहे आपल्याला, त्या गोपाळ मठामध्ये किंवा केशव मठामध्ये जे काही असेल, पाठभेदाने 2 शब्द आलेले आहेत, तर त्या गोपाळ मठामध्ये स्वामी जाऊन बसले उदासीन होऊन आणि त्याच मठामध्ये देव प्रसन्न झालेले आहेत भक्तजनांवर आणि म्हणून त्या गोपाळ मठाला प्रसन्न मठ असं नाव आलेलं आहे. डोमेग्रामच्या आरतीमध्ये एक वाक्य आलेलं आहे, जे डोमेग्रामचं काव्य आहे त्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे. काय म्हणतात कवी यामध्ये? प्रसन्न मढी स्वामी प्रसन्न झाले म्हणून प्रसन्न मढा नामा. त्या गोपाळ मठामध्ये स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणून त्या मठाला प्रसन्न मठ असं नाव आलेलं आहे, असं आपल्याला या चित्रातून लक्षात आलेलं आहे. तर आजच्या सत्रातला प्रश्न तुम्हाला समजलाच असेल.
लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आजचं चरित्र तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये वाराणसी मुक्तिक्षेत्र निषेध, स्वाभिमानियाचे स्वाभिमानू निरूपण, महादाईचा वाराणसी गमन निषेध असे हे 2-3 चरित्र पाहणार आहोत आपण उद्याच्या सत्रामध्ये. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.